नमस्कार मंडळी, व्लॉग डायरीज गिरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी गिरी तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। 4-5 दिवस झाले पुण्यामध्ये कंटिन्यू पाऊस आहे, त्यामुळे कपडे वगैरे वाळत नाहीत। त्यामुळे असं काहीतरी सेटअप केलेलं आहे की हॉलमध्येच मी दोरी वगैरे बांधून तिथेच कपडे वाळत घालत आहे आतच। आणि आजची दिवसाची सुरुवात तुम्हाला माझ्या चहापासून सुरुवात करते। तर सकाळी लवकरच उठले होते, पण काही कारणाने चहा वगैरे घ्यायला झालं नाही। मिस्टरांचं ऑफिस होतं, अचानक त्यांना लवकरच आज म्हणजे अर्जंटली मीटिंग केल्यामुळे लवकरच जावं लागलं त्यांना। त्यामुळे त्यांचा जो काही डबा वगैरे होता ते आधी व्यवस्थित बांधून त्यांना पाठवले आणि मग मी नाश्ता करायला बसले। पाऊस खूपच असल्यामुळे गार्गीच्या शाळेला आता 4-5 दिवस झाले सुट्टीच आहेत आणि आज पण तिची सुट्टी आहे। आणि जो काही म्हणजे स्वयंपाक वगैरे आवरला होता तो नाश्ता आधी करून घेतला, कारण आता थोडं तब्येतमध्ये खूप म्हणजे हिमोग्लोबिन वगैरे खूपच कमी आहे। त्याचं कारणही मी येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत जाईन कसं माझं म्हणजे मी काय एक डिप्रेशनमध्ये आहे किंवा वॉटेवर जे काही असेल तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन। पण त्याच्यामुळे आधी नाश्ता करून घेतला आणि जे काही सकाळचे गोळ्या होते ते आधी व्यवस्थित घेतले। आणि जो काही स्वयंपाक राहिलेला असतो म्हणजे भाजी असो किंवा चपाती वगैरे ते आधी रिकामं करून घेते आणि व्यवस्थित एका डब्यात झाकून ठेवते। आणि काल रात्री लसूण देखील सोलून घेतलं होतं, म्हणजे दुपारीच ते सोलून घेतलेलं म्हणजे तसंच ठेवलं होतं। आता ते डब्यात घालून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवले आणि सकाळी चपाती केलं होतं, पण वरच्यावरच मी फक्त पीठ वगैरे ओढून घेतलं होतं। पण आता ते आधी व्यवस्थित चोथ्यानं वगैरे करून घेतले, कारण आता भांडी वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत आणि किचन कट्टा पूर्ण स्वच्छ करायचं आहे। तर मी आधी नॉर्मल जे कपडे असते त्याच्याने व्यवस्थित पाण्यातच बुडवून स्वच्छ पुसून घेते। त्याच्यानंतर परत एकदा मी 2-3 वेळा पुसून घेते, त्यामुळे जास्त पाणीचा वापर होत नाही। म्हणजे कमी पाण्यात जास्त क्लीन करून घ्यायचा प्रयत्न करत असते। तेच कधी डाग वगैरे जास्त म्हणजे वाळलेले असले तर ते चोथ्याने नॉर्मल नाही निघत, त्यावेळी जास्त पाणी लागतं। तर म्हणजे शक्यतो मला उन्हाळ्यात पाणी खूपच लागतं म्हणजे सेपरेट गॅस पुसण्यासाठी। तर असो, काहींना कमी लागतं पाणी तर काहींना जास्त लागतं। तर एक किचन कट्टा वगैरे बाकीचे सगळे पुसून घेतले आणि त्याच्यानंतर जे काही भांडी वगैरे होते ते आधी धुवून घ्यायला घेतले, कारण त्याच्यानंतर बाकीचे कामंही खूप होते घरात। आणि जे म्हणजे मंदिराची पूजा पण आज करायचं होतं, वेळच झालं होतं, म्हणून आधी काय केले की पटकन जे भांडी वगैरे होते ते धुवून घेतले आणि त्याच्यानंतर जो काही मंदिराची पूजा होती ती आधी आवरून घेतली। आणि गार्गी घरी असली ना तर नॉर्मली माझ्या कामांना थोडं वेळच होतं, कारण तिलाही बघत मला काम पण करावं लागतं। आणि कधी तिचं हट्ट असं असतो की मी काही करायला गेले की मम्मा मलाही करायचं आहे, त्यामुळे शक्य होईल तितकं मी माझ्याही कामात तिला घेत असते, कारण तिलाही टाईमपास व्हावा। आणि बाकीचं सगळं आवरून फायनली किचन वगैरे आवरून घेतले, मंदिराची पूजाही झाली। त्याच्यानंतर बेडरूम आवरायला घेतले, कारण खूप दिवसापासून होतं की म्हणजे बेडशीट किंवा पिलो कवर वगैरे चेंज करायचं आहे। त्याच्या आधी मी काय केले की सकाळी अंथरूण म्हणजे वेळ करूनच काढते, कारण सकाळी डबा महत्त्वाचा असतो म्हणून स्वयंपाकालाच राहते। हे बाकीचे जे काही कामं आहेत हे नंतर आवरून घेते। तर आधी अंथरूण वगैरे काढून घेतले आणि त्याच्यानंतर जो काही बेडशीट होता तो पूर्ण काढून घेतले आणि नवीन बेडशीट व्यवस्थित लावून घेतले। पिलो कवरही व्यवस्थित म्हणजे कवर करून बेड वगैरे अरेंज करून घेतले। त्याच्यानंतर जे काही म्हणजे धुवायचे जे काही होते म्हणजे बेडशीट असो किंवा बाकीचे जे काही कपडे असो, कारण सकाळचे जे कपडे वगैरे होते ते आधीच धुवून घेतले होते आणि आता जे काही आहेत ते आता मी उद्या म्हणजे धुण्यासाठी ठेवते। त्याच्यासाठी मी सेपरेट बकेटच ठेवलेलं आहे बाथरूमजवळ। पाऊस खूपच असल्यामुळे थंडी खूप आहे आणि शक्य होईल तितकं म्हणजे अंथरुणं असो किंवा जे काही कपडे वगैरे असो ते कमी धुण्याचा प्रयत्न करत असते, कारण वाळतच नाही आणि गॅलरीत पण इतकं घालण्यासाठी इतकं जागा पण नाही आहे। तर आता पावसाचा म्हणजे पावसाचे सीझन असल्यामुळे खूप पाऊस पडत कंटिन्यू असल्यामुळे म्हणजे संडे मार्केटला जाणं होतच नाही। जे काही असेल ते समोर जे लोकल बसतात त्यांच्याकडूनच घेत आहे। तर दुपारी थोडं वेळ काढून भाजीपाला पण घेऊन आले, म्हणजे गार्गीला घेऊन। पाऊस थोडा कमी होता आणि लक्षातच नाही की मी दाराजवळच पिशवीत ठेवले होते आणि ते तसंही दळणही दळून घेऊन यायचं होतं, पण गहू घरात नव्हते,
कारण ह्यावेळी गहू विकत म्हणजे एकदमच बल्कमध्ये घेतलेलं नाही आहे. कसं मला पीठ लागतं तसं मी गहू विकत दळूनच आणते. मग तिथे भाजी घेताना लक्षात आलं की गव्हाचं पीठही संपलेलं आहे. त्यामुळे नवीन गहू घेऊन तिथेच दळून पण घेऊन आले आणि हे पिशवी दारातच म्हणजे तिथेच ठेवलं होतं, तर पटकन ते आवरून घेतले. सकाळ सकाळी एवढ्या कामाचा लोड असतो की कळतच नाही की कोणतं काम आधी करावं आणि कोणतं काम नंतर करावं. कधी कधी असं कन्फ्युजन होऊनच जातं. तर ते काय भाजीपाला वगैरे होते ते किचन कटात नेऊन ठेवले कारण बीटरूट टोमॅटो वगैरे जे काही धुवायचे असतात ते धुवून पाणी निथळण्यासाठी ठेवले. तोपर्यंत 2-3 दिवस झाले हे कपडे असेच वाळत जे घातले होते, म्हणजे जीन्स वगैरे होते त्यामुळे लवकर वाळत नाहीत. आणि जे बाहेरचे कपडे होते ते आत घालायचे होते आणि आत्ता धुतलेले कपडे बाहेर वाळत घालायचे होते. त्यामुळे काय केले की जे काही हॉलमध्ये जे कपडे होते ते आधी व्यवस्थित काढून घेतले आणि जो काही म्हणजे सोफ्यावर असतो किंवा खाली जो काही पसारा होता तो आधी आवरून घेतले. सोफा व्यवस्थित ब्रशने जे काही कचरा वगैरे किंवा छोटे छोटे कण पडलेले असतात ते पण व्यवस्थित झाडून घेतले. त्याच्यामुळे ना मुंग्या वगैरे होत नाहीत आणि सोफा व्यवस्थित क्लीन राहतो. तर त्यामुळे मी जास्त हा ब्रशचा वापर करत असते सेपरेटली, म्हणजे सोफ्यावर जे कण असतात किंवा धूळ असते ते काढण्यासाठी. ते आवरून घेतले. त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण घर आधी लोटून घेतले कारण नंतर परत लोटून म्हणजे घ्यायचं ते तसंच राहतं, म्हणून आधी व्यवस्थित लोटून घेतले. म्हणजे झाडून वगैरे लोटून घेत असताना तोपर्यंत गार्गीला मी टी व्ही लावून दिलं होतं. ती व्यवस्थित टी व्ही बघत होते कारण कधी कधी तिला पण टी व्ही बघणं किंवा मोबाईल बघणं होत नाही कारण ती एवढं कंटाळून जाते. मग ती कधी कधी मग माझ्या पाठीमागं लागते की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, किंवा मी काही काम करत असेल तर ती मध्ये येऊन मला हेल्प करायचा प्रयत्न करत असते. तर हे लोटून वगैरे झाल्यावर जे काही सोफा कवर्स होते, चटई वगैरे होते ते पण आधी व्यवस्थित अंथरून घेतले कारण जे काम समोर डोळ्याला दिसतं ते पटकन आवरून घेते. एकदा राहिलं ना ते काम ते तसंच राहतं, मग दिवसभर रेंगाळत बसावं लागतं. माझ्या बाबतीत तर कधी कधी असंच होतं, म्हणून मी किती होईल तितकं डोळ्यासमोर जे काम असेल ते पटकन आवरून घ्यायचा प्रयत्न करत असते. तुम्ही पण असंच करता का? तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्यवस्थित हॉल क्लीन झाल्यावर जो काही बाहेरचे कपडे होते ते आधी दोऱ्यावर घालून घेतले आणि आज जे धुतलेले होते कपडे ते पूर्ण बाहेर पाणी निथळण्यासाठी ठेवले. पाणी निथळून थोडंफार म्हणजे 40% किंवा 50% जरी वाळले तरी तर फॅनच्या म्हणजे वाऱ्यात सुकून जातात. एवढं सगळं पूर्ण काम आवरूपर्यंत दुपारचे म्हणजे 3-3:30 वाजले होते आणि जेवणही करून घ्यायचं होतं. तर आधी पटकन कपडे वगैरे घातले आणि चटई अंथरून घेतले आणि व्यवस्थित जेवण करून 1-1.5 तास तरी रेस्ट घेतले. दुपारी 1 अर्धा तास जरी रेस्ट नाही घेतला तर माझं पूर्ण संध्याकाळचं जे काही शेड्यूल असतं ते पूर्ण बिघडतं. ती सवय लागली की काय माहिती नाही, पण मला व्यवस्थित दुपारी 1 अर्धा तास तरी व्यवस्थित मला झोप म्हणजे घ्यावंच असं वाटतं आणि मी कंपल्सरी 1 अर्धा तास तरी झोपून उठते. त्याच्यानंतर फ्रेशअप झाले, थोडा चहा घेतला कारण बाहेर खूपच पाऊस चालूच होता कंटिन्यू आणि जो काही भाजीपाला आणून ठेवला होता सकाळी तो आधी निवडायला घेतले कारण उद्या आणि डब्यासाठी लवकर उठावं लागतं. त्यावेळी खूप म्हणजे खूप गडबड होते, त्यामुळे जो काही निवडून घ्यायचे असतात ते पटकन आधी निवडून घेतले आणि संध्याकाळचे 6-6:30 वाजले होते. गार्गी अजूनही झोपली होते म्हणताना तिला पटकन आधी उठवून घेतले कारण उद्या तिचं स्कूल आहे. म्हणजे आता 4-5 दिवस झाले सुट्टी होती, पण तिला आधी आता उद्यापासून तिची स्कूल चालू होणार. मग ते दुपारी परत तिथं झोपू नये किंवा सकाळी लवकर उठत नाही, त्याच्यामुळे तिला उठवले. तिला पण थोडं चहा आणि दूध थोडं दिले आणि त्याच्यानंतर मी स्वीटकॉर्न वगैरे करत होते, पण तिलाही करायचं होतं. तीही म्हणायला लागली की मलाही काढायचं आहे, तू मलाही काम करायला दे. म्हटलं की चल तू जे काही मी म्हणजे कणीस काढलेलं आहे ते दाणं काढ म्हणून दिले. तर असं कधी कधी मदत करायला येते त्यावेळी मला खरंच खूप छान वाटतं. असं करत आम्ही दोघीही किती म्हणजे पटकन जे काही आवरायचं होतं ते आवरून घेतले. मिस्टरही संध्याकाळी घरी आले, त्यांनाही थोडा चहा दिला आणि धूप म्हणजे शक्यतो कंपल्सरी कधी कधी कापूर वगैरे मी जाळत नाही, फक्त अमावस्या पौर्णिमेला जाळते, पण मी रोज संध्याकाळी धूप मात्र कंपल्सरी घालते.
तर धूप घालण्यासाठी मी काय करते की मेशोवरून जे शेणकूट असतात छोटे छोटे साईजचे, किंवा तुम्हाला लोकल कुठेही ते भेटत असतील, म्हणजे पूजा साहित्य मिळते त्यांच्याकडून, तुम्ही घेऊ शकता. तर मला इथं कुठं अजूनही माहिती नाही इथं पूजा सामग्री वगैरे कुठे भेटते. मी काय करते की नॉर्मली मेशोवरूनच मी ऑर्डर करते, पटकन घरीच येऊन देतात, त्यामुळे काही जास्त त्रास होत नाही. तुम्हाला शेणकूट म्हणजे त्याची जर लिंक हवं असेल मेशोवरून तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेन. पूर्ण घरभर म्हणजे धूप वगैरे घालून झालं, दिवाबत्ती पण करून घेतले देवासमोर. त्याच्यानंतर एक 10 मिनटं रेस्ट घेतले आणि स्वीटकॉर्न पण म्हणजे उकळायला ठेवले होते. आणि आज म्हणजे संध्याकाळी शक्यतो मी भाकरीच बनवते, मग खूप उशीर व्हायला नको झोपायला, म्हणून पटकन भाकरी वगैरे आवरून घेतले. तर आज झुणका भाकरी आणि म्हणजे स्वीटकॉर्न आणि कढीचा बेत होता. असं नॉर्मलच जेवण बनवते संध्याकाळी. कधी असा म्हणजे अनप्लॅन्ड दिवस असतो, काही गोष्टी ठरवून ठेवलेल्या असतात, तर कधी काही गोष्टी ठरवलेल्या कराव्या लागतात. तर आजचा दिवस कसा होता मी तुमच्यासोबत शेअर केला. तर व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला मनापासून धन्यवाद म्हणत आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.